गाईज, आज आहे संडे. तुम्ही कशा आहात? बरा आहात? मी असे समजते मी पण बरी आहे. काल माझी तब्येत खराब डाऊन होती. आता मी ना आज चिकनची ना रेसिपी बनवणार आहे. ती पण सुक्कं चिकन बनवते. खोबऱ्याचं वाटण मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. नेहमी आपण जे असतं ते खोबरं म्हणजे आपण लसण, अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, सफेद नारळ हे सगळे आपण एकत्र करून घ्यायचं. लसूण हे सगळं घेऊन मिक्स करायचं मिक्सरमध्ये. त्याचं वाटण करायचं गाईस. आणि एकदम बारीक असं मिश्रण करून त्याचं वाटण बघा मी करून झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. हे बघा, तुम्हाला दिसत नसेल तर हे बघा, अर्धा मी ना सुक्कं बनवायला काढलेलं आहे. त्यामुळे मी सुक्कं चिकन बनवते आहे. तुम्ही बघू शकता गाईस. बघू शकता तुम्ही, हे लाल करायला ठेवलं आहे बघा मी तेलामध्ये फ्राय करायला. मसाला बघा कसा आहे. ग्रेव्ही बनवायची, एकदम सुक्की ग्रेव्ही चिकनची. आणि हे बघा मी वाफलून घेतलेलं आहे चिकन. आता मी ऑलरेडी त्यामध्ये आता फ्राय करून घेते. आणि एव्हरेस्ट मसाला टाकते, लाल तिखट टाकते, हळद अगोदर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. तुम्ही बघू शकता आता मी कशी बनवते, तुम्ही बघा. हा बघा गाईस, घाटी मसाला आपला. आता तो 2 चमचे टाकणार आहे. आपल्याला तिखट जसं पाहिजे तसं आपण टाकू शकतो. लाल पावडर आहे. हे बघा तुम्ही मसाला बघू शकता. आता मी एव्हरेस्ट मसाला पण ॲड करते. हे बघू शकता. आता मी चवीपुरतं मीठ टाकते. हळद अगोदर टाकलेली आहे आपण, त्यामुळे आपल्याला हळद नाही टाकायची परत. आता याला चांगलं मी भाजून घेते. तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये चिकन आपण टाकूया वाफवून घेतलेलं. हे बघू शकता. आपल्याला सुक्कं करायचंय, ग्रेव्ही नाही करायची. ग्रेव्ही दुसऱ्याची बनवायची आहे. हे कढईमध्ये मला सुक्कं बनवायचं आहे. तुम्हाला मी अगोदर पण ही रेसिपी दाखवली असेल बनवलेली. हे बघू शकता. आता याला मी ना चांगलं फ्राय करून घेते. मस्त मस्त वास येतोय. तुम्ही पण असं ट्राय करून बघा. आता याच्यामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ टाकते, कारण आपलं जास्त नको, खारट बनल. आता थोडंसं मी पाणी टाकते मसाला शिजायसाठी, कारण आपलं एकदम सुक्कं करायचं आहे. ग्रेव्ही नाही करायची, एकदम सुक्की ग्रेव्ही करायची. सुक्की म्हणजे एकदम सुक्की मसाल्यामध्ये. आपली ही चिकन थाली सुक्की तयार. आता याला 10-15 मिनटं चांगलं आपण तेल सुटूसपर्यंत हे करूया, शिजवून घेऊया. तोपर्यंत मी थालीपीठची पण तुम्हाला डिश बनवून दाखवते. त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. 1 टोमॅटो आहे, हे 2 कांदे आणि 4-5 मिरच्या घेतल्यात हिरव्या. थालीपीठ बनवते मी बेसनाची. ते सॉस बरोबर पण खाऊ शकतो आपण. मुलगा चिकन खात नाही म्हणून त्याच्यासाठी बनवते. आता मी ग्रेव्ही पण बनवते पातळवाली. मसाला वाटून ठेवलेला आहे, हा तुम्हाला दाखवलंय मी. आता आपण रस्सा बनवायचा आहे. एका छोट्या टोपात मी बनवते. बघू शकता. संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करते मी संडेला. मी असं पण कधी कधी रेसिपी अशा म्हणजे जेवण वगैरे असं बनवून बघत जावा.
सॉरी करत जावा. सॉरी गाईज, शब्द माझे काय काय थोडे फुटतात इकडे तिकडे. तेल टाकलं मी आता गरम करायला. आता आपण मसाला वाटलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये फ्राय करायला घेऊया. ह्याच्यामध्ये एव्हरेस्ट मसाला मी नाही टाकणार आहे, पातळ रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे फक्त घाटी मसाला टाकणार आहे मी. आणि चवीपुरतं मीठ. हळद ते पहिले आपण अगोदरच टाकलेली आहे. गाईज तुम्ही बघू शकता, दिसतंय ना तुम्हाला. आता हा लाल तिखट मसाला मी टाकते त्याच्यामध्ये. 1 चमचा बस होईल आपल्याला, कारण आपल्याला ग्रेव्ही जास्त नाही करायची याची पण, म्हणजे रस्सा. त्याला चांगलं तर हलवून घेते मी मस्तपैकी. चांगलं भाजू याला. आपली इकडं सुक तयार होते. चांगला मसाला भाजून घेऊया लालसर. त्याला चांगला बारीक गॅस करून तेल सुटूसपर्यंत चांगलं शिजवूया, म्हणजे तेल चांगलं सुटेल याला सुक्याला. आणि हा मसाल्याला पण चांगलं भाजून घेतलं, ह्याला पण कलर येतो चांगला. आता हे राहिलेले तुकडे आहे चिकनचे ते ह्याच्यामध्ये करते. गाईस तुम्ही पण असं बनवा, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते मला पण सांगा. आता याच्यामध्ये आपण एव्हरेस्ट मसाला नाही टाकला, कारण आपल्याला सुक्यामध्ये टाकला आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला आवश्यकता नाही आहे टाकण्याची. आणि हा बघा मसाल्याचं पाणी. त्याला मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आहे मसाल्याचं. बघा गाईस, त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते. आपल्याला पातळ रस्सा पाहिजे, तुम्ही बघू शकता. गाईस तुम्हाला दाखवते असं, हे बघू शकता असा पातळ ग्रेव्ही झाली आपली. आता याला चांगलं मी मसाल्यामध्ये भांडं धुवून आपण 10 मिनटं 20 मिनटं चांगलं बारीक गॅसवरती उकळून द्यायचं, म्हणजे आपल्याला चटणीचा कलर येतो त्याला. आपण थालीपीठची तयारी करूया आता. गाईज मी कांदा वगैरे टमॅटो वगैरे कापायला घेते, तुम्हाला दाखव. गाईज बघा मी हा तवा ठेवलाय गरम करायला, बघू शकता. हे बघा तुम्ही गरम करायला ठेवलेला आहे. आपण बेसन काढून घेतलेला आहे, हे बघा. त्याच्यामध्ये हळद पण टाकायची, लाल मिरची पावडर, हे बघा कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची. हे आता सगळं आपण एकत्र करून घ्यायचं. बेसनामध्ये थालीपीठ बनवायचे आपल्याला. तेलामध्ये बनवा, तुपात बनवा, जे तुम्हाला आवडेल असं बनवा. मी तेलातच बनवणार आहे. आणि लाल तिखट मसाला पण घेऊ शकता, ज्यांना तिखट आवडतं ते. ज्यांना नाही आवडत आहे तर नॉर्मल पण हिरवी मिरची टाकलेली ऑलरेडी असते आपण, त्यामुळे कोणाला तिखट आवडतं तर मसाल्यामध्ये पण बनवायचं. आणि आपण हळद आणि मीठ घेऊया चवीपुरतं, ते पण ॲड करूया त्याच्यामध्ये. हे मिक्स करून घेते मी आता एकत्र, आणि आपण तेलामध्ये असं थालीपीठ बनवूया. गाईज बघा बेसन मी आता ह्या डब्यामध्ये काढून घेतले, बघू शकता. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीपुरतं. मी चवीपुरतं मीठ टाकलं. आता थोडी हळद टाकूया चिमूटभर, बघू शकता.
आणि आपल्याला घाटी मसाला पाहिजे असेल तर घाटी मसाल्याची मिरची पावडर पण टाकू शकतो. मी टाकणार आहे. थोडीशी चिमटभर टाकायची, बघू शकतो. जास्त तिखट नको आपल्याला. आणि आपण टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सर्व कापून घेतलेले साहित्य होते ते वस्तू ते पण आपण हे करू शकतो, याच्यामध्ये ॲड करू शकतो. हे तुम्ही बघू शकता, दिसतंय तुम्हाला. हे बघा गाईस. आता टोमॅटो पण आपल्याला जसा अंदाज जे पाहिजे तसं आपण टाकू शकतो. एक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक. थोडी हिरवी मिरची जे बघा तुकडे आहेत छोटे छोटे. आता आपण पाण्याचा वापर करूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया. तवा आपला गरम होतो ऑलरेडी. आपला चांगलं असं पातळ करून घेऊया एकत्र मिश्रण. आपल्याला ह्याच्यामध्ये अंड पण टाकायचं तर अंड पण टाकू शकता तुम्ही. गाईस तुम्ही बघू शकता. हे बघा ग्रेव्ही माझी अशी झालेली आहे. हे बघू शकता. असं आपल्याला पाहिजे असं पातळ बनवूया. आता आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. बेसनाच्या थोड्या थोड्या गाठी असतात ना, म्हणून आपण चाळून घ्यायचं म्हणजे गाठी नाही होत. आता मी तेल सोडते तव्यामध्ये आणि बनवायला सुरू करते. गाईस मी आता तेल टाकते याच्यामध्ये, तेलात तव्यामध्ये. चांगला गरम झालेला आहे आपला तवा. आता ह्याच्यामध्ये मी थालीपीठ सोडते. पोळा म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला पोळा बोलतो, बेसन पोळा. हे बघा. त्याला चांगलं हाताने पसरून घेऊया या साईडनी. मस्त असं पातळ बनवूया. खायला पण टेस्ट लागतं. आणि हे सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही, दह्याबरोबर खाऊ शकता. आता आपण ह्याला चांगलं भाजून घेऊया, चांगलं लालसर. चांगलं भाजून घेऊया. तुम्हाला मी चिकन दाखवते, माझी चिकन कढी आणि रस्सा कसा झाला ते बघूया आपण. हे बघा गाईस, चिकन कढी तयार होते. आणि आपलं सुकं हे बघा गाईस, कसं वाटते कमेंट्समध्ये सांगा. सुकं बनलेलं आहे. आता आपण ह्याचा गॅस बंद करूया. ह्याची पण ग्रेव्ही झालेली आहे पातळ, ते पण शिजलेलं आहे. ह्याला पण आपण आता बंद करूया. पण आता ह्याला चांगलं असं फ्राय करूया. हे बघू शकता. हे गाईस, हे बघा माझे थालीपीठ. कमेंट्समध्ये सांगा कसं वाटतं ते. तुम्ही पण असं ट्राय करा. आपण याच्यावरून अजून तेल सोडायचं तर सोडू शकतो. जरा चांगलं भाजून घेऊया. हे बघा गाईस, बघा आपलं दोन्ही साईडला चांगलं भाजलेलं आहे. माझा हा थालीपीठ बघू शकता. तुम्हाला दोन्ही बाजूनी पण दाखवलं मी. कसं वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा. आता हे ना मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. तुटेल आपले हे. मस्त गाईस, माझी थालीपीठ बघा झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. ऑलरेडी मी अजून पण बनवते, राहिलेल्या आपल्याला अजून बनवायच्या आहे थालीपीठ. तुम्ही बघू शकता. कसं वाटतं कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि तुम्ही पण असं बनवून बघा. हे दह्यासोबत या, आपण ह्याच्यासोबत पण खाऊ शकतो, सॉस बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर. कसे वाटते ते कमेंट्समध्ये सांगा गाईस.
चला मग आपण नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या रेसिपी. कसे वाटतात तर सांगा. बाय. गाईज बघा, हे बघा माझी थालीपीठ. हे बघा गाईज, दही घेतलेलं आहे आणि आपण ही डिश पण सर्व केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे थालीपीठ दह्यासोबत पण खूप छान लागतं, सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही असं बनवून. बघा गाईज बघा. लहान पोरं असल्यावर मोठी पोरं आहेत माझी. तुम्ही पण असं बनवून खाऊ शकता. एकदम टेस्टी आहे, छान लागतं. चला बाय. हे बघा सुक्क पण बनवलंय गाईज आणि आपली करी पण झालेली आहे, सुक्की आणि ग्रेव्ही. हे बघा, बघू शकता. चिकनचा रस्सा, करी आणि सुक्क. हे आपण चपाती बरं खायचं आणि ते दह्यासोबत. चला बाय.